या लोकशाहीचा सर्वात मोठं केंद्रबिंदू कोणता असतं तर ते मतदान असतं. या मतदानाची ताकद एवढी आहे की गल्लीच्या भिकाऱ्यापासून तर जंगलातल्या शिकाऱ्यापर्यंत ज्यांना आपल्या तोंडाची लाळी उठता येत नाही ना अशापासून ज्यांनी आपल्या तोंडाची डिगी पासून केली अशा सर्वांपासून एखाद्या राजमहालाच्या बाहेर निघावं लागत असतं, यांच्या झोपडपट्टीमध्ये जावं लागत असतं आणि त्या झोपडपट्टीमध्ये जाऊन यांच्या पाया लागावं लागत असतं आणि म्हणावं लागत असतं की मालक लक्ष सुद्धा यंदा आम्ही निवडणुकीला उभे आहे. ही ताकद भारतीय सेनेच्या माध्यमातून आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून मिळणार आहे आणि हीच निवडणुकीच्या माध्यमातून आपण बघतो. कारण आपल्या देशामध्ये इंग्लंड सारखी कोणती राजकीय आम्हाला येत नाही. आपल्या देशामध्ये अमेरिकेसारखी कोणतं शासन पद्धतीचे शासन पद्धती नसणार. आपल्या देशामध्ये नॉर्थ कोरियासारखा कोणता संगीत तानाशाही जन्माला येत नाही. आपल्या देशामध्ये अफगाणसारखा कोणता तालिबानी आपल्या जन्माला येत नाही. तर आपल्या देशामध्ये राजा राणीच्या पोटातून जन्माला येत नाही तर राजा हा मतपेढीतून जन्माला येतो. आता राजा आपल्या देशामध्ये मतपेढीतून जन्माला येणार पण उद्याचा राजा हा आपल्या देशामध्ये मतपेढीतून जन्माला येणार नाही. उद्याचा राजा हा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या घोटाळ्यातून जन्माला